श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. वेलकम टू द मिनी ब्लॉग. तर आज आहे गुरुवार. युवाशचं मस्तपैकी आवरलं आणि युवाशला नेऊन सोडलं शाळेत. तिकडून आले घरी आणि लागली पट्टापट्टा कामाला. बघून तर तुम्हाला असं वाटत असेल बापरे या बाईला तर किती कामाचं उरक आहे. तसं बघायला गेलं तर माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा 2-2 दिवस घरातला केअर निघत नव्हता माझ्याकडून. पण कसं आहे ना, माझ्या नवऱ्याला टापटीपणा खूप जास्त आवडतो आणि स्वच्छता खूप जास्त आवडते. जाऊ दे, त्या नादानी का होईना बाई मी काम करायला शिकली. अशा पद्धतीने मी आपलं पटापटा माझं काम उरकायला घेतलं. लादी बिदी पुसली आणि कधी 11:45 होत आले कळलंच नाही. आवरून घेतलं स्वतःचं आणि गेली पोराला आणायला. तर पोराने स्वतःसाठी एवढा खाऊ घेऊन ठेवला होता की त्याच्या स्वतःच्या हातात मावे नाही झालं होतं. घरी आली, बॅग उचकली. बघावं म्हणलं बॅगेत काय आहे आज. तर बघते तर काय 6 महिन्यात पोरांनी काय प्रगती केली हे दाखवायला बाईंनी प्रगती पुस्तक पाठवलं होतं. मग काय करावं म्हणलं, तर म्हणलं जाऊन जरा उन्हात बसावं. विटॅमिन डीची कमी बिमी असेल तर पुरी तरी होईल. घरी गेलो, मस्तपैकी झोपलो. उठल्यावर जाम भूक लागली होती. मग गरम गरम मसाले भात केला आणि घेतला खाऊन. आणि युवाशचा बाबा पण घरी आला होता. म्हटलं आता बोर होतंय तर जावं मम्मीच्या इथं परत. जाऊन अंगणात बसलो गप्पा मारत. म्हटलं नुसतं गप्पा मारण्यापेक्षा सकाळसाठी सुकटही निवडून घ्यावी. सुकट निवडत बाहेर बसलो होतो. तेवढ्यात आत जाऊन बघितलं युवाश काय करतोय. बघते तर काय, साहेबांनी मस्त मॅगी फस्त केली होती आणि तोंड तर बघा पार खरकटं करून ठेवलं होतं. घरी आली, तोच भात होता. त्यांनाही जास्त भूक नव्हती. मस्तपैकी आळूच्या वड्या गरम केल्या, तळल्या आणि त्यांना दिल्या. बघा बाप बेटांना केवढी थंडी भरली. मॅचिंग जर्किंग घालून बसलेत.